हाय हॅलो, कशा आहात सगळे बरंच असेल. मी पण बरी. माझं नाव आहे सोनी आणि माझे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि या ब्लॉगचा आता स्टार्ट करते. म्हणजे 10:30-11 वाजायला आले. तर काम वगैरे सगळं झालंय. तुम्ही बघू शकतात किचनमध्ये काम वगैरे झालंय. सकाळचा नाश्ता वगैरे झालाय. जेवण अजून बनवली नाहीये, तर जेवण बनवायचंय. आणि खरं सांगू ना, इथे एवढी थंडी चालू आहे ना, एवढी थंडी की काय बोलू शकत नाही. एवढं थंडी आहे, सगळं ड्राय होतात बघा. तर मॉइश्चरायझर आता आणायचे मला. वगैरे पण झाली आहे बघा सकता. आत्ता जस्ट देवपूजा झाली आणि सगळं आवरलंय. गोलूला आणायचे. 11 वाजले आता. तर चला, थोडासा बोलली की जेवण बनवून घेते गोलूची आणायची आधी. तर भाजी काहीतरी बनवते. भाजी मला वाटतंय ना, भाजी कारल्याची बनव. कारले आहे, नाही तर खराब होऊन जाईल. कारले आणि कोबी पत्ता आहे, 2 भाजी. त्याच्यापेक्षा कारलेच बनवते. आणि थोडासा डाळ नाही तर कढी बनवणार. दही आहे, दहीची पॅकेट आहे, तर तुम्हालाही दाखवते करते. हे बघा, दही आहे आणि कारले पण आहे फ्रीजमध्ये. हे डोशाचं पीठ ठेवले. काल जे डोशा बनवले ना, त्याचं पीठ ठेवले. टमाटर आहे, मिरची आहे. तर आता तर टमाटरचं काही काम नाही, पण कारले जरूर बनवणार आहे मी. म्हणजे मी कारले बनवायचे. तर बघू शकतात कारले काढते. अरे तू कुठे पडतोय रे बाबा. तर हे 4 कारले आहे. तर हे कारले बनवून घेते. आणि अद्रक लसणचं पेस्ट आणायचे दुकानामधून आणि पाणी पण आणायचे. तर मी पटकन घेऊन येते. दिसते ना, हा फ्लॅश येत असेल बाहेरचा तुम्हाला आणि ह्या लाईटीचा पण येत असेल. दोघं फ्लॅश येते असं होत, कंबाईन होत. तर मला पाणी आणायचे. पाणी नाहीये तर आणते आणि तुम्हालाही दाखवते. हे कारलेचा बाहेर काढून ठेवले किचनवर. आणि अद्रक लसणचं पेस्ट पण आणायचं, ते पण आणते. तर चल, मला असं वाटते की भूकं राहणं, परिस्थिती बघून भूकं राहणं आणि स्वतःचा तब्येत खराब करून घेणं हे चांगलं नाही आहे गोष्ट. तर ह्याच्यामुळे मी टेन्शन सोडून टाकली आहे. आता जे आहे किस्मतमध्ये ते घडणारच आहे. ते काय चुकणार नाही आपल्याला आणि करण्याशिवाय भाग नाही. तर हे नाही विचार करायचं की आपलं पोरं आहे कसं सांभाळू कसं करू. तर देवावर सोडून द्यायचं आणि आपलं जे मेहनत करायचे ते करून घ्यायचं. तर हेच आता माझा पण विचार नाही, आता हेच ठरलंय माझा की आता जे घडणारा वस्तू आहे ते घडणारच. त्याला आपण काय करू नाही शकत. आणि आपला जे मेहनत आहे ते थांबायचं नाही. आपलं जे आहे आपल्याकडे, जे आपण शिकलेले आहे त्याला उपयोग करायचं, त्याला वापरायचं आणि आपलं काम चालू करायचं आणि पोरांना सुखाने ठेवायचं. आपला नाही तर पोरांचा तरी बघायला पाहिजे आपल्याला. का म्हणजे ते आपल्याला चुकणार नाही. पोरं आपणच आणले, दुसरे नाही आणले. तर मला असं वाटते मी नाही आणले पोरांना, तर मी पोरांना त्रास देऊ नाही शकत आणि माझी तब्येत खराब करू नाही शकत. का म्हणजे माझी तब्येत झाली तर माझे ना पुढे आहे नाही मागे आहे बघणारा. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की नाही, आपलं टेन्शन नाही घ्यायचं. आपलं होतंय थोडाफार होतंय, टेन्शन नाही होत कारण असं नाही आहे, मी बोलते तसं होत नाही. पण आपण जर मजबूत राहिले ना तर पोरं पण चांगलं राहील. एवढंसं पोरांना त्रास देऊन त्यांची काय चुकी नाही आहे. पोरांची अजिबात काही चुकी नाही आहे आणि मी बोलणार पण नाही आहे. ते पोरांना मीनीच आणले, जिद करून मीनीच आणले. तर मीच बघणार आहे आणि करून दाखवणार आहे. हां होईल, आता एकदमच नाही होणार आहे, हळूहळू होईल. पण मला असं वाटतं ना, मला फक्त एकच भीती वाटते की किराया भरायचे. मी लोकांच्या घरात राहते तर मी लोकांना त्रास नाही द्यायला पाहिजे ना, पुढचे माणसाला त्रास व्हायला पाहिजे माझ्याकडून. त्यांचं टायमावर जे आहे ते देऊन टाकू, बस एवढंच. आणि पोरांचं खाणं पिणं बोलले तर मी तर करूनच घेणार आहे. तसं पण आपलं मेहनत जारी आहे. बस आता देवावर सोडले,
साथ देणारा पण तोच आहे सगळं. जर सगळे हिथून तिथून सगळं साथ सोडणारा असला ना तर कधी पण तो साथ सोडत नाही, आपला हात पकडून राहतो. आपण कुठेही भटकून गेले ना तरी वरचा हाय, तो कधी बोलत नाही की मी नाही आहे, तो हाय. त्याच्यामुळे त्याचे भरोसेने बस आता चालायचे, कोणावर काय उमेद ठेवायचं नाहीये. माझं बोलणं हे आहे. आतापर्यंत माझ्या आयुष्यात मी लोकांवरच डिपेंड होती. मी खरं सांगू तर जन्म झाली आई बापावर डिपेंड होती आणि आई बाप वारले भाऊ बहिणीवर होती. भाऊ बहीण म्हणजे नाही तर आता लग्न करून नवऱ्यावर डिपेंड होती. माझी खरी गोष्टी आहे हे. तर आता मला कोणावर डिपेंड राहायचं नाहीये का, म्हणजे मी लोक लई जास्त ओळखून घेतले, स्वतःच्या रक्ताला पण ओळखून घेतले आणि परके रक्ताला पण ओळखून घेतले मी. तर मला असं वाटते जर तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे काय आहे तरच तुम्हाला इज्जत आहे, नाही तर काही नाही आहे. आणि जो गेला आहे त्याला तर माहितीच आहे की मी काय चुकी करतो काय नाही करतो, तर त्याला त्याच्यावर सोडून द्यायचं. मी हेच मान्य करते की शायद माझा पूर्वजन्माचा काहीतरी असणार. ते प्रेमानंद महाराजचं ऐकतात का कोणतरी, ऐकत असेल लई लोक तुम्ही पण. तर मला ते जे बोलतात ना मला खरं वाटते, कोण आपल्याला दुःख देत नाही, आपलं दुःख आपल्यालाच परत येतोय, आपलं कर्म आपला परत येतोय. शायद माझा पूर्वजन्माचा काहीतरी असेल म्हणून मला एवढं आलाय. तर मी अजून पुढे चुकी करायचं काय हे ठरली नाही आहे आणि चुकी होती पण नाही माझी. मी खरं सांगू, जर माझा फक्त हेच होता इमानदारीने खावा आणि इमानदारीने करून खावा आणि सुखासमाधानी पोराला घेऊन सुखासमाधानी राहावा, एवढंच माझा बोलायचा प्रयत्न होता पुढच्या माणसाला पण. जे माझा नवरा होता त्याला पण मी हेच बोलायचे, मीठ भाकर खाऊया पण आपण करून खाऊया आणि चांगलं राहूया, म्हणून तेच बोलायची मी त्याला. पण त्यांनी मला उलटा घेतला, त्यांचे परिवाराने त्याचे फॅमिलीने पण मला उलटा घेतला की म्हणजे ते बोलतात ना, जर चांगला आणि व्यवस्थित बोलले तर असंच करणार, लोक असंच समजतात. काय लोकांचा माइंड आपण चेंज नाही करू. हे बोलता बोलता माझा कारले कट्टन झाला, कटकट 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 झाला. आता कांदे कापते आणि कांदे कापून तुम्हाला भेटते परत मी भाजी. लाईट गेली आहे, बघू शकता लाईट नाही आहे. बाहेरचा उजाळ येतोय, लाईट गेली. तर लाईट ह्याच्यासाठी की काय माहिती काहीतरी काम चालत असेल म्हणून आज सकाळपासून 2दा लाईट गेली, एक नाही. असं भाजून घेतले मी, ह्याच्यापेक्षा काळा भाजतात. आमची गावी आहे ना काकी वगैरे, ह्याच्यापेक्षा काळा भाजतात ते लोक. एवढं तुम्ही बघू शकतात म्हणजे भाजली, म्हणजे ह्याचा कडूपणा थोडासा उतरते, जास्त नाही उतरत, थोडासा उतरते. तर आता मी बनवून घेते. मी करेपाक पण टाकते, तुम्हाला जर नाही टाकायचं असलं तर नको टाकावं, पण मला आवडतं करेपाक म्हणून मी टाकत जाते करेपाक. आणि हे मी 3 कांदे घेतले, 3 कांदे, 1 टमाटर आहे, छोटावाला टमाटर असतो छोटावाला,
जरासं ब्राऊन झालं ना, ब्राऊन झालं की लगेच मी ते टाकणार आहे आणि भाजी टाकणार आहे आणि टमाटर टाकणार आहे आणि त्याच्यानंतर आपलं साधा बुधा ते जे आहे ते काय हळद मीठ आणि आपलं थोडासा गरम मसाला टाकणार आणि मिरची पावडर एवढंच. माझ्याकडे साधा मिरची पावडरच आहे ज्या मी डीमार्टमधून आणते तेच घालणार आहे. तुमच्याकडे काळा मसाला असला तरी घालेल तरी लय भारी चवदार येईल भाजी, मस्त लागेल, कडू लागणार नाही काय नाही. तर हे सगळं करून मी चपाती करून घेणार आहे. तर तुम्हाला भेटते मी सगळं जेवण बनवून, म्हणजे तुम्हाला पण जास्त हे नाही व्हायला पाहिजे त्याच्यामुळे. चला ते मी पीठ मळून घेतले, हे बघा हे पीठ मळून घेतले आणि इथे मी शेंगदाणे वाटायला चालले. थोडासा ह्याच्यामध्ये थोडासा कारलेमध्ये एवढूसाच बस का, म्हणजे थोडासा त्याच्यामध्ये टेस्ट येईल, बाकी काही. आली माझी हे बघा कारल्याची भाजी, मस्त दिसते ना. हे भाकरी संगती अजून छान लागणार. पण आता डाळ भात होते, ह्याच्यामध्ये डाळ भात ठेवले आणि हे ते चपाती करायची, करून घेते पटपट आणि गोलू येईल. आता झाले चपाती करून घ्यायची, गोलू येणार आहे आता. शिल्लक लय ड्राय झाले. आज आणायला लागणार मॉइश्चरायझर, नंतर वॅसलीन आणून मॉइश्चरायझरच आणून. निव्हियाचा चांगला असतो, निव्हियाचा चांगला असतो, मस्त असतो ते. रिझल्ट लय भारी आहे त्याचा. मॉइश्चरायझर लावले ना तर त्याच्याने काय हे होत नाही, साईड इफेक्ट काय नाही नसतात. तर ते घालणार आहे. तर चला चपाती करून घेते आणि गोलूला आणायचे. चला जेवण वगैरे सगळं झालं, खाणं पिणं पण झालं. हे बघा खाणं पिणं पण वगैरे सगळं झालं. त्यांना भरवली सगळं, मी पण जेवली. तुम्हाला दाखवते काढले. आता हे संध्याकाळपर्यंत मला भरपूर आहे. खाली गरम गरम 2 चपाती करायची संध्याकाळी करणार आहे. तर ते गरम चपाती करते. आणि हे जे माझे फ्रीजमध्ये जे खोबरं ठेवले ना मी फ्रीजवर, हे मी ते हस्बंड होते ना तेव्हाच मी आणले होते. तर ते आता मला ना म्हणजे ते राहायचे ना तर मला जेवण सगळं बनवायला ना म्हणजे सगळं लागायचं. तर आता तर हल्ली मी एवढं काय बनवत नाही. नाहीतर हे कडधान्य बनव, कधी काय बनव, कधी काय बनव, तर खोबरं लागायचं थोडाफार मला. तर आता ना असं म्हणजे एक अर्धा किलो पाव किलो असेल हे खोबरं. तर ह्यांच्यामध्ये ना म्हणजे तसं एक डस्ट सारखं असतो ना तसं पिशवीमध्येच होता. तर तसं झालं होता. तर मीनी काय केली, धुवून घेतली आणि असंच वाळत घातली, इथे पुसून घेतली कपड्यांनी, चांगल्या कपड्यांनी पुसून घेतली आणि नंतर असंच ठेवली ह्याला मी. तर एखादी डब्यामध्ये घालते म्हणजे खराब नाही व्हायला पाहिजे. मला एवढं उपयोगला तर आता येत नाही, म्हणजे ते असले की पूर्ण जेवण बनवायचं, तर त्याच्यामुळे तसं हे होता. तर चला आता खाणंपिणं सगळं झालंय. तर ह्यांना दुपारचा टाइम आहे, यांना झोपवते. हे बघा दोघांचं जेवण पाणी वगैरे सगळं झालंय. तोंडात भरलेलं आहे जेवण. ते असंच असतो माझे पोरगेचा, तोंडातच असतो जेवण. तुम्ही काही करा, त्याला कितीही शिकवा, तो असंच करतो. तर चला त्यांना झोपत घालते आणि नंतर थोडंफार काम बघते. ते बॅनरचं काम होतं ना तर माझा हळू झाला देवाची कृपाने. ते जे माझे बाजूमध्ये आहे ना तर ते जे आहे ना तर त्यांनी डिझाईन केला. तर त्यांनी बोलले मी करून आणतो, तू टेन्शन नको घेऊ. तर मला एवढा हेल्प भेटली त्यांची, लई हेल्प असते. वरच्या अंकलची पण लई हेल्प भेटली आणि ह्यांच्या पण. पैसे तर माझे लागले असं काही नाही, पण असं बोलतात ना की थोडासा हेल्प असायला पाहिजे माणसाचा. तर तसं त्यांनी हेल्प केलंय मला. त्यांनी डिझाईन वगैरेचं काय हे घेतलं. आता बघू कसं बनवून आणतो तेव्हा तुम्हाला दाखवते. पहिलेच बोलणं चांगला नसतो, चांगलं म्हणजे पहिलेच बोलणं आणि सगळं सांगितलं तर तुम्ही पुढे काय बघणार आहे. तर त्याच्यामुळे तर ते बॅनर बनवून येईल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल कसं आहे काय नाही. आणि स्टार्ट तर होईल. आता पूजा वगैरे सगळं करायचं आहे. तर पूजा वगैरे सगळं करून स्टार्ट करते. तर उद्या आज आणणार तर उद्या पक्का स्टार्ट करणार आहे. लगेच स्टार्ट करून घेईल. मशीन पण आणायचे, कॉल करायचे संध्याकाळी. बघू आता मशीन केव्हा येते. तर आज पुरती एवढंच. तर चला बरं वाटलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, नक्की सपोर्ट करा आणि कमेंट करा का कन्फ्यूज असलं की. आणि असंच साथ देत राहा आणि पूर्ण व्हिडिओ बघा.
बस थोडीशी हेल्प मागते की सबस्क्राईब करून घ्या. आमचं मागे पुढे कोण नाही, आम्हाला मेहनत करायचं आणि खायचं आहे, तसं आहे आमचा पण. तर चला, ते बोलताय ना एकुलतं एक मतलब जसं होईल तसं. चला आता काय बोलणार नाही. तर फक्त सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ बघा. परत बोलते त्याच्यामुळे. तर चला बाय, इथेच एंड करते व्हिडिओचा. चांगला वाटला असेल तर नक्की पूर्ण बघा, सबस्क्राईब करून घ्या. 10 वेळीच बोलली असेल मी. चला बाय.